जालना के मशहूर पत्रकार संतोष भूतेकर पर कल कुछ गुंडों की ओर से उन पर हमला किया गया, जिसका जाहिर निषेध आज यहाँ पर परतूर पत्रकार संघ की ओर से किया गया। यहाँ के परतूर पुलिस उपविभागीय पुलिस अधिकारी को एक निवेदन दिया गया और उन गुंडों पर कार्रवाई की मांग पत्रकारों की ओर से की गई। चलिए, हमारे साथ पूरे पत्रकार मौजूद हैं। हनुमान दोंडे से बात करते हैं। दोंडे, आज परतूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी परतूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी रामेश्वरजी रेंगे साहेब यांना सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री यांना आम्ही सर्व पत्रकारांनी निवेदन दिलेलं आहे। विषय असा आहे की दिनांक 2/6/2026 रोजी जालना येथील दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक संतोष भूतेकर यांच्यावरती काही अज्ञात गुंडांनी जे आहे बातमीचे वृत्तांकन केल्यामुळे त्यांच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे। या भ्याड हल्ल्याचा सर्वात प्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। सर्व पत्रकार बांधव, या महाराष्ट्रामध्ये विविध ज्या काही घटना घडत असताना दैनिक जगाचा जगमित्र चे संपादक रामेश्वर भूतेकर हे विविध सहसंपादक विविध जे बातम्याचे वृत्तांकन करतात आणि लोकशाहीचा एक चौथा आधारस्तंभ म्हणून जर अशा पद्धतीनं जर जालना जिल्ह्यामध्ये पत्रकारावरती जर गंभीर स्वरूपाचे जर भ्याड हल्ले होत असतील तर खऱ्या अर्थानं की या ठिकाणी जे आहे तर पत्रकारामध्ये जे आहे असुरक्षितता निर्माण झालेली आहे। राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तात्काळ याच्यामध्ये लक्ष देऊन संबंधित जे काही गुंड प्रवृत्तीचे जे काही लोक आहेत तर त्यांच्यावरती तात्काळ योग्य ती कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे जे आहेत तर ते दाखल करण्यात यावे, अशी आमच्या परतूर पत्रकार बांधवांची सर्वांची जी आहे तर मागणी आहे। आणि ज्या पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्येच नाही तर परतूर, मंठा, भोकरदन, घनसावंगी या तालुक्यातील विविध ठिकाणी जे आहे रेती माफिया आहेत, गुंड आहेत, त्याचबरोबर अवैध धंदेवाले जे आहेत तर यांच्याबद्दल जर पत्रकारांनी जर लिखाण केलं, चुकीच्या पद्धतीनं लिखाण जे आहे केलं तर त्याबद्दल जेव्हा एखाद्या वेळेस जे आहे तर हे प्रशासन जे आहे तर कुठल्याही पद्धतीनं पत्रकाराकडे लक्ष देत नाहीत। अशा पद्धतीनं जर पत्रकारावर जर गुन्हे जर घडत असतील, हल्ले जर होत असतील तर खऱ्या अर्थानं की आज जे आहे तर चौथा आधारस्तंभ जो आहे तर कुठल्याही पद्धतीनं सुरक्षित राहिला नाही। म्हणून या राज्याचे गृहमंत्री यांना विनंती करतो की सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की अशा गुंड प्रवृत्तीच्या जे आहे तर आपण वेळीच नांग्या ठेचल्या पाहिजे, योग्य ती कारवाई केली पाहिजे। उपविभागीय अधिकारी परतूर यांना दैनिक जगाचा मित्र चे संपादक संतोष भूतेकर यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यासंदर्भात आम्ही कारवाई संदर्भात निवेदन दिलेले आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा आज महाराष्ट्रासह देशामध्ये सुरक्षित नाही आहे आणि याच्या न्याय हक्कासाठी सर्व पत्रकार बांधवांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी ठोस असे निर्णय घेऊन या अशा भ्याड हल्ला करणाऱ्यावर वचक बसवण्यासाठी शासनानं काहीतरी करावं या संदर्भात आम्ही विचारविनिमय करत आहोतच। पत्रकार हा जो बाजू मांडत राहतो हा खरी आणि खोटी दोन्ही बी जे काही बातम्या आहेत खोट्या सरासरी बातम्या मांडत नाहीत, परंतु दोन्ही ज्या बाजू त्या मांडण्याचं काम पत्रकार करत असतो आणि अशा वेळेस ज्यावेळेस पत्रकारावर हल्ले होतात त्यावेळेस निश्चितच सरकार याला जबाबदार आहे का असा प्रश्न आम्ही या प्रकरणी उपस्थित करत आहोत आणि झालेल्या कालच्या या हल्ल्यासंदर्भात जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। दिनांक 2 रोजी रात्री 11 वाजता जगाचे जगमित्र संपादक संतोषजी भूतेकर यांना काही अज्ञात गुंडांनी बंदूक लावून धमकी दिली की तू बातम्या का छापतोस। अवैध धंद्याविरुद्ध त्यांनी जे बातम्या छापला त्या विरोधात त्यांनी बंदूक लावून धमकी दिली की बाबा ह्या बातम्या तू का छापतोस। आमचं सरकारला किंवा पोलीस खात्याला एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्हाला जे गुन्हेगार भेटत नाहीत, काही अडचणी असतात, त्याच्यात पत्रकार हा सहकार्य करत असतो, पत्रकार हा तुम्हाला माहिती देत असतो। जर तुमच्याच सहकारी मित्रावर अशी जर हल्ला होत असेल तर ही फार निंदनीय गोष्ट आहे।
तर या निवेदनामार्फत आम्ही गृह खात्याला एवढी विनंती करतो की आज चौथा आधारस्तंभ लोकशाहीचा हा सुरक्षित राहिलेला नाही, तरी गृह खात्याने या गोष्टीकडे लक्ष देऊन गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना योग्य ते शासन करावे. नसता सर्व पत्रकार बांधवांना पूर्ण महाराष्ट्रातील असतील, देशातील असतील, जगातील असतील, आम्हाला एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावं लागेल, एवढीच या निवेदनाद्वारे आम्ही विनंती करतो. आज मी पत्रकार नात्याने किंवा भारतीय नागरिक म्हणून आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांना दोन शब्द त्यांना सांगू इच्छितो की भारतीय पत्रकारावर हल्ला करत नाही, पण भारतीय पत्रकारावर जर चांगले लिहिणाऱ्या पत्रकारावर जर भारताचा नागरिकच जर हल्ला करत असेल तर आम्ही दाद कोणाशी मागावा? मुख्यमंत्र्यांशी मागावा किंवा राज्यपालाशी मागावा किंवा कलेक्टर साहेबांशी मागावा? जो पत्रकार समाजाची बाजू मांडून समाज हितसाठी समाज जपतो, समाज गठीत करतो, त्याच्यावर तुम्ही हल्ला करता, तो माझा सरळ आरोप आहे का ज्या 15 वर्षापासून गृह खाता एकही मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तर मग आम्हाला असं वाटतं का तुम्ही जे आदेश पोलिसांना देतात तेच आदेश पोलीस प्रशासन करतो. याच्यामध्ये पाणी कुठेतरी मुरतो आणि जो चांगला पत्रकार संतोष भुतेकर यांनी मदत काही पोलीसवाल्यांना त्यांना दमदाटी केली होती, त्याचा राग धरून तुम्ही असं काय गावगुन्हे तयार केला का? आणि मला एकच सांगायचं गृह खात्याला का आपण भारताचा गृह खाता, महाराष्ट्राचा गृह खाता हा स्वच्छ आहे, तुम्ही आपली स्वच्छ प्रतिमा राखली पाहिजे. आणि याच्या पुढं अशीच जर पत्रकारावर जर हल्ले होत असन तर हे गृह खात्याला न शोभणारी गोष्ट आहे आणि फार निंदनीय. असे दोन शब्द मी देऊन फडणवीस साहबांना सांगतो कि मुझे देखते ही लोग उछालने लगते हैं, जो पत्थर मेरा कसूर इतना है कि मैं सच बोलता हूँ.